बारा ते सातशे वेगळे वेगळे स्कुलांतल्यान भुरगीं येवन तातूंत स्टेट टिमीन पार्टिसिपेट स्टेटीक रिप्रेझेंट करतात युनियन टेरिटरीज तशेंच स्टेट्स आमचे रायट फ्रॉम जम्मू काश्मीर टू केरला. आणि ह्या वर्सा होमान स्कूल गेम्स फेडरेशनाचो वतीन गोंय आमच्या सराच्या माध्यमांतल्यान सरान तो प्रोजेक्ट अप्रूव करून स्कूल गेम फेडरेशन अप्रुवल घेवन आमी ह्या वर्सा अंडर 17 बॉयज अँड गर्ल्स नॅशनल गोंयांत खेळटात आणि ताज्या खातीर आमचे बरोबर आसात माननीय मंत्री रमेश चवडकर सर. ते तुमकां आतां एड्रेस करते. हांव रिक्वेस्ट करता सराक. आज विशेष करून जी आम्ही प्रेस घेता ती स्कूल गेम फेडरेशन आणि गोंय सरकारचे आमचे खेळा खातीर हाच्या दोन पालवान बीच व्हॉलीबॉल गोंयांत जावपाचें आसा ताच्या संदर्भात एक म्हायती दिवपा खातीर आमी विशेष करून आपले घेता. येता त्या 21, 22 आणि 23 तारीख एप्रील 21, 22 आणि 23 एप्रिलाक मिरामार हांगा बीच व्हॉलीबॉल जावपाचें आसा. आणि बीच व्हॉलीबॉल ही विशेष करून ते अंडर 17 जे भुरगे आसात भुरग्यां खातीर जी गेम विशेष करून आता की भारतभर वेगवेगळ्या गेम ज्यो गेम्स आसा ताजे इव्हेंट आसा न्ही भारतभर जाता. आणि विशेष करून ह्या वर्साक आमी गोंयांत बीच व्हॉलीबॉल मागून घेतली. आणि प्रामुख्यान आमी म्हणजे जे समुद्र किनाऱ्याच्या नजदीक ज्यो स्टेटी आसा ह्यो सगळ्यो ताका पार्टिसिपेट करतात. आणि ह्या स्पर्धे खातीर जवळजवळ 20 राज्यां आणि युनियन टेरिटरी पार्टिसिपेट जाता. सादारणशे 100 प्लेयर जे आसा ह्या हातूंत पार्टिसिपेट जातले. आणि तातूंतल्यान म्हणजे विशेष करून भुरग्यांचे टॅलंट आसा ते विकसीत करपाच्या दृश्टिकोनांतल्यान ते तांचे म्हणजे ज्या अशे नॅशनल लेवलाचे जे भुरगे खेळटले फुडें तांकां स्कोप जो आसा न्ही इंटरनॅशनल लेवलाचेर सुद्दां खेळपाची संदी मेळटा. म्हणजे त्या संदी खातीर तांकां ओपन करपाच्या दृश्टिकोनांतल्यान हे सगळे प्रयत्न आसता. तशें आमी गोंयांत विचार केलो जायत न्ही की हांगा तालुका लेवल खेळटा त्या नंतर डिस्ट्रिक्ट खेळटा त्या नंतर आमी राज्य पातळी खेळटा. आणि तेच भुरगे जे आसा ते वेगवेगळ्या गेमी भितर आसा न्ही ते राष्ट्रीय लेवलाचेर खेळले वता. आणि म्हणजे नॅशनल लेवलाचेर आपले स्कील प्रेझेंट करपाची संदी गोंयभराच्या भुरग्यांक मेळटा. आणि तशेंच ह्या सगळ्या इव्हेंटाच्या माध्यमांतल्यान स्कूल गेम फेडरेशन ह्यो सगळ्यो गेमी ऑर्गनायज करता जे फुडले नॅशनल लेवलाच्यो. आणि ताचोच एक भाग म्हणून जो आसा की बीच व्हॉलीबॉल ही गोंयांत जाता. आणि ती 21 तारखेर जाता. 21 तारखेर 6 वरांचेर ताचें उद्घाटन जातलें. आणि 23 तारखेर सांजे ताचो समारोप जातलो. ह्या कार्यक्रमाक हांव उपस्थित आसतलो तशेंच आमचे माननीय मुख्यमंत्र्याक आमी निमंत्रण दितले. आणि जेणे करून जो आसा की ताजे ग्लॅमर जे आसा ते चडांत चड ते वाडोवचे अशा तरेचे प्रयत्न करतात. आणि आमी आमचे गोंयांत एक स्पोर्ट्स कल्चर एस्टाब्लीश जावपाचे म्हणून प्रयत्न आमी सगळे करता. आणि ताचो भाग म्हणून जो आसा की म्हाका दिसता की गोंयभर अवेरनेस करपाच्या दृश्टिकोनांतल्यान की जे व्हॉलीबॉलाशी संबंदीत आसा की बीच व्हॉलीबॉल संदर्भात संबंदीत जे काही भुरगे जे काणकोणा पर्यंत पेडणे पर्यंत जे भुरगे खेळटात तांणी ह्या हो इव्हेंट असो पळोवपा खातीर येवचो. आणि आपले स्कील अपग्रेड करून जे आसा की अशा ह्या गेमींतल्यान की नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलाचेर तांणी पार्टिसिपेशन करची आणि स्पोर्ट्सा मध्ये आपली एक वेगळी वळख निर्माण करची ही अपेक्षा आसा. त्यामुळे हो इव्हेंट आसा न्ही सक्सेसफूल करपा खातीर केवळ आनी केवळ स्पोर्ट्समॅनच ती पयले म्हणून जायना म्हणजे स्पोर्ट्स फेस्टिवलाचें स्वरूप येवपाक जाय. त्या दृश्टिकोनांतल्यान जे स्पोर्ट्स क्षेत्रांतले किंवा व्हॉलीबॉल क्षेत्रांतले जे सगळे खेळगडे आसात तांणी हो इव्हेंट पळोवपाक खातीर येवचो. आणि गोंयभरांतले आमचे जे वेलविशर आसात स्पोर्ट्साचे संबंदीत लोक आसात तांणी हो इव्हेंट पळोवपा खातीर येवचे ही अपेक्षा आसा. अरेंजमेंट कसो केलो तुम्ही? अरेंजमेंट कसो केलो काय म्हणटा? अरेंजमेंट आमी स्पेशल ती आमी फाटल्या खबर आसा आमी म्हणजे नॅशनल ज्यो टीम जाल्यो त्या वाचेर बऱ्या तरेचे आमी इन्फ्रास्ट्रक्चर आमी तयार केले. तशाच प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर आसा ज्या बीच व्हॉलीबॉल खातीर ते मिरामार हांगा आमी तयार करतले जेणे करून आमकां सगळ्यांक पळोवपाची संदी आमकां मेळटली. एक टीम आसता. कितले गोंयची कितले टिमी आसतल्यो? ह्या हातूंत कशें आसा दोनूच प्लेयर खेळटा. तातूंत गोंयांतले बरे जे प्लेयर आसा जे गोंयांतले
ते ताचे वाटेन स्टेट लेवल. So how this participation will help for them to improve for the go forward? पुढे ते कसं असतं? आणि आज तशें की नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलाचेर म्हणजे बीच व्हॉलीबॉला खातीर एक क्रेज निर्माण जाला आसा. आणि त्याच प्रमाणे म्हाका दिसता की आज म्हणजे गोंयांत सुद्दां जे आसा न्ही की फाटल्या फावटी आमी आयोजन केलें आणि त्या वेळाचेर आमी क्रेज दवरली आसा. आतांय लोक आतां समजा आमी आगोंद गेले, पाळोळ्ळे गेले की बाकीचे बिचार जे आसा न्ही की अशे आमचे गोंयकार सुद्दां प्लेयर्स खेळपाक इंट्रस्ट दाखयता आणि म्हणजे एक प्रकारची क्रेज जाल्ली आसा. म्हणजे ताजोच भाग म्हणून जो आसा न्ही की आज फेडरेशन हो गेम मानून घेतलो आसा आणि त्यामुळेच ताचें आयोजन जे आसा देशभरात म्हणजे आमी सगळ्या गोंयकारांनी फाटले जे नॅशनल गेम जाले आसा न्ही त्या वेळाचेर ताजो आस्वाद आमी खूब मोठो म्हणजे 3-4 कोर्ट आमी केल्ले त्या वेळाचेर. म्हणजे तशाच तरेचे 1-2 कोर्ट करून जे आसा न्ही की हांगा आयोजन करपाचो प्रयत्न करता. Minister, how many teams are taking participate? म्हणजे 20 स्टेट पार्टिसिपेट आसा. म्हणजे एक्स्ट्रा प्लेयर धरून जे आसा तातूंचे 100 प्लेयर जे आसा न्ही तातूंत पार्टिसिपेट जातले. हे टीम्स म्हणटा कशी असतले काय म्हणटा सगळे मिक्स अप असतले काय कशे प्रत्येक स्टेटीची एक टीम येता न्ही. गोंय इट इज स्टेट नॅशनल State चॅम्पियनशिप. सो Okay. गोवा विल हॅव बॉयज टीम गर्ल्स टीम. इट्स अ स्कूल फेडरेशन. सो स्कूल ट्रायल्स जावन एकूच गोंयची टीम तयार जाल्या. तशेंच बाकी स्टेटीची एक गोंयची टीम आणि गर्ल्स एक टीम. गोंयची टीम आसा एक न्ही. नाही कशा विथ परमिशन ऑफ द चेअर मी विचारते इट इज नॉट स्कूला पार्टिसिपेट करते भुरगीं स्कूलान किंवा हायर सेकंडरी शिकणारी प्रत्येक स्टेटींतल्यान एक बॉयज टीम आणि एक गर्ल्स टीम. तशेंच गोंयची एक बॉय टीम आसा, बॉयज टीम आसा आणि गर्ल्स टीम. ते ऑलरेडी कॅम्प चालू आसा तांचो. ऑलरेडी कॅम्प चालू आसा फाटले 15 दीस. दे आर बीन ट्रेन्ड अँड प्रिपेर्ड. सो ताच्या ट्रायल जाल्ली. गोंयची टीम तशीच सिलेक्ट जावना. ट्रायल जावन बेस्ट हॅव बीन सिलेक्टेड टू रिप्रेझेंट गोवा एट दी नॅशनल लेवल. टायमिंग कसो कितें आसतलें कित्याक वतूय आसतले सांजचे सो सर सकाळची गेमी जातली आणि इव्हिनिंग जातली. मदल्या टायमार गेमी आसचना. बीच व्हॉलीबॉल ह्या गेमीन गोंयांक नॅशनल्स खेलो इंडिया नॅशनल्स सदांच मेडल्स मेळटात. सो बीच व्हॉलीबॉल ह्या खेळाचे गोंयांक विकास करपाक तुमचें कितें नियोजन आसा? आतां पर्यंत जे आसा न्ही की फाटल्या नॅशनलाचेर जे आयोजन करपा फाटलो हेतू तोच आशिल्लो आमचो की ज्या तरेन हांगा एक्सपोजर वेगळ्या गेमीक आमकां आसा. म्हणजे गोंयांत तर आमकां पळयता विशेश करून आमी वळखता ते फुटबॉला खातीर स्पेशलायजेशन. म्हणजे गोंय सारकें फुटबॉल ही गेम पॉप्युलर आसा. तशा तरेन म्हणजे पयलीं वाटेन जुने गेमी आशिल्ले म्हणजे कबड्डी खो खो बाकीचे काही थोडेशे तरे प्रमाणे कमी जाले पण ते परत एकदा वाडोवपाचे तातूंत भाग आज खूब गेमी आयल्ली आसा. नवीन गेमी आयल्ली आसा आणि त्यामुळे म्हणजे गोंया सारक्या तरी म्हाका दिसता की बीच व्हॉलीबॉल जो आसा की हल्ली तरी क्रेज वाडिल्ली आसा आणि ताचे खूब मोठे प्रमाणात जे आसा न्ही प्लेयर म्हणत बाकी सगळे जे आसा न्ही असोसिएशनान भाग घेवन की ताची पॉप्युलरिटी आणि ताची हे वाडोवपाक लागले आसा. की नॉर्मल आमी एक व्हॉलीबॉल जो आसा म्हाका दिसता की गांवांनी आमचे काणकोण भाग गेलो की भारतीय तिसवाडी गेले न्ही खूब बरे प्लेयर जे आसा घडटा की ताजो भाग म्हणून आसा. तशा तरेन वेगवेगळ्यो गेमी ताजे विकास करपाचे प्रयत्न केला. तातूंत एक भाग म्हणूनच आज ही गेम आमी गोंयांक आपली आसा. बीच व्हॉलीबॉल कोच बीन कोण आसा तुमकां कोचिंग आसा? म्हणजे तुम्ही म्हणलं की बीच व्हॉलीबॉल प्रोग्रेशन करपा बद्दल एकूच आमी अशे गेम पळयले बीच व्हॉलीबॉल जी कन्सिस्टंट मेडल हाडटा गोंया खातीर नॅशनल गेम्सा खातीर. सो आमी पळयता की फक्त प्लेयर एकूच मिरामार ट्रेन करता चडशे आनी खंयच अशी फेसिलिटी पळोवना आमी. सो बीचा खातीर स्पेशली सो ती वाडोवपाक कितें करता बिकॉज आमी प्लेयर पळयले जे चडशे फॉरेन प्लेयर पळयता. आमी उलयलें जावपा ती ज्यांचे असोसिएशन आसा न्ही की ताणें म्हणजे गव्हर्मेंट एकाद्याक ताका आर्थीक सपोर्ट आनी बाकीचो सपोर्ट दितलो. त्यामुळे तसे इनिशिएटिव्ह घेणारे असोसिएशन आसपाक जाय. म्हणजे एक हातान टाळी वाजना. त्यामुळे असोसिएशन तितले एक्टिव्ह आसपाक जाय आणि गव्हर्मेंटाचो सपोर्ट बॅकअप जाता. म्हाका दिसता गोंयांक जितलो आमी आर्थीक बॅकअप दिता तितलो बॅकअप म्हाका दिसता बाकीच्या स्टेटीन हांगा दिना. म्हजी स्वताची प्रामाणीक मत आसा. म्हणजे म्हाजी हे आसा की अपेक्षा आसा की हो सपोर्ट घेवन आसा न्ही की गेम आमी जास्तीत जास्त वाडोवच्यो की हो प्रयत्न आमी सगळ्यांनी करूया.